कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव तुका मनी गुण चंदनाचे अंगी तुका मनी गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कन्नरम कंजनेत्रम सदे धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञान दोन चार धरू नका एकच स्वर धरा मधले पुन्हा पुन्हा वेगळे स्वर धरू नका विठ्ठला 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पांडुरंग रायाच्या चरणकमली ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून सर्वांना परिचित असलेला आणि जगतामध्ये अवताराला आल्यानंतर तुमचं काय कार्य आहे याचा इशारा देणारा याचं दिग्दर्शन करणारा आणि आत्मीयतेचं नातं जोडून त्यांच्याशी भक्ती प्रतिपादन करणारा हा संतपर प्रकरणातला अभंग आहे विठ्ठला 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 सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो सर्व परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या आणि महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि हे 40वे वर्ष आहे तपपूर्ती होऊन गेलेली आहे आता आपली सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे 50वे वर्ष म्हणजे आपल्या नामसप्ताहाचं
सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि 40 वर्ष ग्रामस्थ मंडळीनं हा सप्ताह टिकून ठेवला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या युगामध्ये गावकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 40 वर्ष सप्ताह टिकून ठेवणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. 40 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे म्हणून त्यांच्या पाठीवरून तर मी हात फिरवतोच, यात नवल नाही. परंतु माझ्या माता भगिनींच्या श्रोतृवर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये ताल स्वराच्या बाबतीत माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, त्यांच्याही पायावरती मी लोटांगण घालतो. आदरणीय परमपूज्य या सप्ताहाचं ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे असे हरिभक्तीपरायण गणपत महाराज धायगुडे आणि आदरणीय सुभाषजी महाराज जाधव, त्यांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार, गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या माध्यमातून गावातल्या कारभारी मंडळीच्या मर्जीनं आणि आबालवृद्ध माता भगिनीच्या मर्जीनं आमचे परमस्नेही परमसखे काकासाहेबजी जेधे पाटील यांनी माझ्याकरता ही सेवा सुपूर्द केलेली आहे. आणि आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली उर्फ छोटे माऊली, त्यांच्या आज्ञेनुसार काकांनी माझ्याकडे सेवा दिलेली आहे. जशी भगवान परमात्मा मला बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश अभंगावरती विवेचन मांडतो. आणि अभंगापेक्षा वेगळं वाह्यात व्यर्थ अनृत खोटं कर्णपाठव दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो बोलणार नाही. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, तरी बी आपण अभंगाच्या खऱ्या अर्थाच्या दृष्टिकोनातून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. काही काही वेळेस अशी गोष्ट असते की आपल्याला लाखो किलोमीटरचा चंद्र दिसतो पण डोळ्यातलं काजळच डोळ्याला दिसत नाही. तसं अभंग नेहमीच्या परिचयाचा असतो, पण त्या अभंगाचं अर्थार्जन आणि त्या अर्थाची पूर्णपणे आपल्याला जाणीव झालेली नसते. त्या दृष्टिकोनातून मी या अभंगाचं विवेचन मांडतो आणि आपला वेळ व्यर्थ घालवत नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आदरवाचक तुम्ही हो संत माय बाप कृपावंत, आत्मीयतेचं नातं संतांच्या बरोबर जोडलं. आता मी पहिल्यांदा फक्त आत्मीयतेचं सांगतो, पण आत्मीयता म्हणजे नेमकं काय आहे हे पुढं मी विवेचनात सांगतो. पण संतांच्या बरोबर आत्मीयतेचं नातं जोडलं आणि कृपाळू मायबाप म्हटलं. कारण मायबाप पुष्कळ आहेत पण कृपाळू नाहीत महाराज. हो, मायाळू आहेत पण कृपाळू नाहीत. हो, मायाळू मायबाप आहेत पण कृपाळू नाहीत. म्हणून मायाळू पण वेगळं आणि कृपाळू पण वेगळं. ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आता तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, आई मुलावर प्रेम करते त्याला आपण प्रेम म्हणतो, पण आईचं मुलावर प्रेम नाही, ती माया आहे, ती ममता आहे. बाप मुलावरती करतो ते प्रेम नाही महाराज. प्रेमाचा झालेला भ्रष्टाचार आणि प्रेम शब्दाची खोटी खोटी अर्थानं केलेलं विश्लेषण. प्रेम बाप मुलावरती करतो ते प्रेम नाही.
मोह आहे. म्हणून ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच सांगितलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माऊलीनं वर्मावर बोट घेतलं, तरी पुत्रस्नेही मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. ज्ञानेश्वरी कुणाला सांगितली महाराज? मोहग्रस्त झालेल्या बापाला. हो, माझे 100 मुलं आहेत अशा मोहग्रस्त झालेल्या बापाला, आणि माझेपणानं मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला. म्हणून अर्जुनानं शेवटी निर्वाळा दिला, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. हो, माझा मोह गेला केशवा. म्हणून अर्जुनालाही मोह झाला आणि अर्जुनाला माझेपणाचा झाला, आणि हो धृतराष्ट्राला पुत्र मोहाचा मोह झाला. म्हणून बाप करतो ते प्रेम नाही, मोह आहे. आता याच्या पुढे धाडसाने बोलतो तुम्हाला, पत्नी पती राजावरती करते ते प्रेम नाही महाराज, ते प्रेम नाही, ती वासना आहे. नवरा बायकोवरती करतो ते प्रेम नाही, आसक्ती आहे. आणि त्याला गोंडस नाव दिलेलं आहे प्रेम. इंग्लिश मध्ये त्याला प्यार म्हणतात, हिंदी मध्ये त्याला इंग्लिश मध्ये त्याला लव म्हणतात, हिंदी मध्ये त्याला प्यार म्हणतात, आणि मराठी मध्ये त्याला प्रेम म्हणतात. आणि याच्या पुढे धाडस जरा जास्त प्रमाणात करतो. पती पत्नीवरच असलेलं जे एकमेकावरती प्रेम नाही, हो, तर ते आसक्ती आणि वासना आहे. त्याला आपण प्रेम म्हणलो, कारण ज्या गावाला कोकिळा नसते त्या गावाला बेंडकालाच कोकिळा म्हणतात महाराज, असं शास्त्र आहे. म्हणून आपल्याला प्रेमच माहित नाही, ते मायबापाचं प्रेम आहे असं म्हणतात. आणि याच्या पुढे सांगतो, प्रियकर प्रियसीचं असतं ते तर बिलकुल प्रेम नाही, ते लव नाही आणि प्यार नाही, ते असतं ते लफड. काय असतं? ते असतं ते लफड. फक्त त्याला शास्त्रीय परिभाषेत वरच्या लेवल मध्ये अफियर म्हणतात. गरीबाच्या लोकांना केलं की लफड, आणि मोठ्या लोकांना केलं की अफेअर. शब्द जरी वाटत असले उच्च लेवलचे, तर क्रिया मात्र नीचच आहे बरं का. क्रियेत काही बदल नाही, पण सध्या शब्द असे हाय लेवलचे वापरले जातात, त्याला सुशिक्षित म्हणतात. हो, कुठं गेले? टॉयलेटला. टॉयलेटला म्हणलं की मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं, असं पूर्ण स्वच्छ. पण हागला म्हणलं की तोंडासगट भरल्यासारखं वाटतं बघा महाराज. हो, कारण आवडतच नाही. काय गावरान महाराज आहे तो, हागला. अरे पण टॉयलेट आणि हागला एकच आहे ना. आणि मराठीमध्ये त्याला मराठीतला शब्द आहे, पण आता तिकडून पाश्चात्याकडून आला म्हणून आपल्याला टॉयलेट म्हणायचं. जरा लेट होतं म्हणून टॉयलेट असं आहे. ते क्रियेत काही बदल नाही. प्रेम कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण नारदानं नारद भक्ती सूत्रात प्रेमाची व्याख्या सांगितली. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. 6 व्याख्या आहेत महाराज प्रेमाच्या. जे गुणावर केलं जातं ते प्रेम नाही. हो, गुणावर केलं जातं. मी कीर्तन करतो म्हणून लोकाला मी थोडा आवडेल, पण कीर्तन जर नाही केलं तर आवडणार नाही. माझ्याकडे कीर्तनाचा गुण आहे. महाराज मृदंग वाजवतेत, महाराज गायन करतेत म्हणून तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे. हे गुणावरती आहे. गुणरहितम कामनारहितम, ज्यांच्याकडून आपलं काही काम आहे आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी केलेलं ते प्रेम नाही महाराज. कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम, क्षणाक्षणाला वाढत असतं.
म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रेम कधी कमी होत नाही. ज्ञानोबारायांनी लिहिलं, जैशी वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिशे तैसे वाढते नी प्रेमे. पावसाळ्यातली नदी, आताचा पावसाळा नाही, 50 वर्षापूर्वीचा, पावसाळ्यातली नदी वाढत जायची, कमी नाही. हो, आता श्रावण महिन्यात नाही महाराज. हो, नदीला पाणी नाही, आपल्या डोळ्यातून आलं तरच त्याला फक्त पाणी आलं म्हणायचं. ते बी डोळ्यातून येण्याकरता कुणीतरी थोबाडीत मारावे लागते. एवढा सायास केला तर डोळ्यातून पाणी येतं. म्हणून मी सांगतो की वाढत राहतं ते प्रेम, कमी होत नाही. आणि नवरा बायकोचं प्रेम असतं तर घटस्फोट झाले नसते. घटस्फोट होणं म्हणजे प्रेमाची व्याख्या नाहीये. हो, मायबापाला घराच्या बाहेर मुलांना हाकालून देणं आणि मातृछाया आणि मातृकृपा म्हणून बंगल्याचं नाव ठेवणं आणि दिवस 13वा मोठा घालणं म्हणजे प्रेम नाही महाराज. हो, प्रेम नाही, हा मोह, ममता आणि माया आहे. म्हणून मी गोष्ट सांगतो, मायबाप मायाळू आहेत पण कृपाळू नाहीत. हो, कृपाळू नाहीत. प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम, प्रेमाचे तुकडे होत नाहीत. सूक्ष्मतरम अतिसूक्ष्म असतं आणि अनुभव रूपम, अनुभवानं जाणता येतं महाराज. प्रेमावर एवढाले ग्रंथ लिहिले तरी प्रेम कळणार नाही. प्रेम ही फक्त अंतःकरणाची भाषा ओळखतं, डोळ्याची भाषा समजतं महाराज ते प्रेम. आणि त्या प्रेमाची व्याख्या खूप माझ्या तुकोबरायनं केली. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे दाटे नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी लोटे, कंठी प्रेम कंठामध्ये कंठ दाटून येतो, डोळ्यातून बिना दुःखाचे अश्रू येतात. हो, अंग रोमांचित होतं. हो, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात आणि घसा कोरडा पडतो आणि शब्द बंद पडतो. त्याला प्रेम म्हणतात. ही प्रेमाची लक्षणं आहेत. जाऊ द्या, मला प्रेम शिकवायचं नाही. मी प्रेम शिकवायला लागलो तर माझ्यावर कुणाचंच प्रेम राहणार नाही. म्हणून मी सांगतो, मायाळू आहेत, कृपाळू नाही. कृपाळू मायबाप थोडे असतात महाराज. कृपाळू कुणाला म्हणायचं तर गोपीचंदाला मैनावतीनं जे केलं ते कृपाळू. हो, मैनावती गोपीचंदाला, हो, शेकडो बायका त्याच्या आंघोळ घालीत होत्या. 5-25 हांडे ठेवलेले होते आणि साबणा लावून अंगाला बोटाला एक बायकोन अशी आंघोळ्या घालीत होत्या. आणि वरी गोपीचंदाची आई मैनावती पाहत होती आणि तिनं खाली वाकून बघितल्यावर विचार केला, एवढा सुंदर देखणा पुरुष, एवढा राज ऐश्वर्य असलेला पुरुष. आणि राज ऐश्वर्य म्हणजे किती होतं महाराज. भारत देशाचा तो सम्राट होता गोपीचंद. आताच इराण, इराक
अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, त्याच पद्धतीनं इंडोनेशिया, मॉरिशस आणि अंदमान निकोबार बेटांनी राहिलेला भूतानसह वर्तमान पूर्ण भारत देश, एवढं राज्य होतं महाराज त्याचं. त्याला हिंदुस्थान म्हणतात. आणि एवढ्या राजाचा मालक, त्याचं ऐश्वर्य किती आहे महाराज. आता जर ग्रामपंचायतच्या मेंबरचं ऐश्वर्य आहे, हो 11 वाजता उठून वजन हाणणे, तर त्यांचं काय. पण मैनावतीच्या डोळ्यात अश्रू गळाले आणि थेंब खाली पडल्याबरोबर वल्या पडद्याने वरी गेला. आईला विचारलं, आई कशा करता रडतेस, तू देशाच्या सम्राटाची माता आहेस. सांगितलं, बाळा हे ऐश्वर्य तुझं चाललंय, पण एके दिवशी काळाच्या तडाक्यात गेल्याच्या नंतर तुला घराच्या बाहेर आंघोळ घालावी लागेल रे, बिना साबणाची. कोण आहे तुला तिथं, काळ तुला खाईल. म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू वाहिले. तू सांगशील ते, जालंधराला शरण जा. अंगावरचं वस्त्र सुद्धा बदललं नाही, कोरडं वस्त्र न नेसता गोपीचंद गेले, जालंधराला शरण गेले महाराज, आणि जीवनाचं सार्थक केलं. हो, त्या गोपीचंदानं, याला कृपा म्हणतात मायबापाची. मी नुसत्या कृपेवरती तुम्हाला रात्रभर सांगत बसन महाराज. मायबापाची कृपा कशी आहे ते रात्रभर सांगत बसन. आमच्या जोग महाराजावरती आईनं कृपा केली, जोग महाराजावरती आईनं कृपा केली महाराज. त्याला कृपाळू माय म्हणायचं, कृपाळू माय. कारण आईला हे झालं महाराज, कावीळ झाला, आणि कावीळ झाल्याच्या नंतर त्याला उसाच्या रसाचा उतार द्यावा लागतो, औषध. पण दात पडलेले आहेत मातोश्रीचे, आणि सांगितलं, विष्णू तू पहिलवान आहेस आणि महाराष्ट्रात तू अजून पाठ लावलेली नाहीस, एवढी ताकद आहे तुझी, मला उसाचा रस काढून दे. त्यावेळेस क्रशर नव्हते आणि गुराळही नव्हते. त्या विष्णूनी, जोग महाराजांनी काय केलं, 5 उसाचे कांडे एकत्रित केले आणि पिळले महाराज. असे करून पिळले, धुन पिळल्यासारखे त्याच्यातून टपाटपा धारा गळाल्या उसाच्या रसाच्या, उसाच्या रसाच्या धारा गळाल्या. आणि मग त्यांच्या मातोश्रीनं पाठीवर हात ठेवला, एवढी ताकद आहे तुझी, पण एके दिवशी काळ तुला पाडील आणि पाठ लोळण होईल बाळा तुझी. तिने सांगितलं, जोग महाराजांनी सांगितलं, आई तुम्हाला वचन देतो मी, पण पाठ लोळवणार नाही, काळालाच लोळवीन मी, तर तुझ्या पोटी आलेल्याचं फळ आहे. आणि नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण केलं, देवाची भक्ती केली, आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार तयार करण्याचा कारखाना निर्माण केला. 30,000 कीर्तनकार महाराष्ट्राला देण्याचं काम झालं. सुसंस्कृत कीर्तनकार, सज्जन कीर्तनकार महाराष्ट्राला देण्याचं काम केलं. आणि त्या जोग महाराजाला रुबिया हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि घटना सांगतो, काळ न्यायला आला, वाकला, काळ गुलाम सलाम करी. सांगितलं, महाराज मी तुम्हाला न्यायला आलोय. महाराजांनी सांगितलं, तू न्यायला आलास, पण तुझ्या म्हणण्यावर नाही, माझ्या म्हणण्यावर, माझ्या म्हणण्यावर यायचंय मला. ठीक आहे ना महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे. सोनोपंत दांडेकर बसलेले होते. सांगितलं, सोन्याखाली टांगाय का बघ. त्यावेळेस ST नव्हती, TMT नव्हती, ना कुठल्या प्रकारची जीप गाडी नव्हती, टांग्यानं जायचं. घोड्याचा टांग्या का बघ असं म्हणल्याबरोबर मामा म्हणले, सोनोपंत म्हणले, हे कशासाठी पाहिजे तुला कळायचं नाही, तो गप्प बैस. तू माझ्यापेक्षा कळतायस का, मी सांगितलेली आज्ञा पूर्ण करायची. टांग्या आणला, दवाखान्याच्या पुढे उभा केला, सलाईन सगळं काढून टाकलं, आणि नर्स आणि डॉक्टर झोपलेत पाहिलं, आणि हो सगळं गबाळ उचललं, टांग्यात जाऊन बसले. सोन्या बस, पुढं बस. आणि टांगा आळंदीच्या बाजूला चालू झाला. त्यावेळेस
पाठीमागं बांधून आणलेला काळ होता महाराज. सोनोपंत दांडेकर कळत नव्हतं त्यांना, पण महाराज म्हणायचे, जोग महाराज कसा धापा लागेपर्यंत मागं पळतोय. जिंकली असे हाबूक ठोकायचे. चितपट केला, आईला दिले वचन पूर्ण केलं. माझ्या आईची कृपा पूर्णपणे फळाला आली. शेवट माझा गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज तुमच्या डोक्यामध्ये ताप असल्यामुळं तुम्ही बडबडतात. सोन्या गब्बस, तुला कळत नाही. फुलाजवळ आपलं पादुकाजवळ तांगा आल्यानंतर विचारलं कुठपर्यंत आला. सांगितलं माऊलीच्या थोरल्या पादुका आल्या. हाबूक ठोकली, आता पूर्ण पाडला म्हणले. पाठ लोळण केली. जन्मभर जे केलं तेच बडबडतात असं मामासाहेब म्हणायचे. इंद्रायणीच्या पुलावरती महाराज तांगा आला. कुठपर्यंत आला? इंद्रायणीच्या पुलावर. शाब्बास, आता पूर्ण जिंकली. घासवाले धर्मशाळेमध्ये पहाटच्या 4 वाजता गेल्यानंतर आता माऊली उठलेले आहेत. भागीरथीचं पाणी घे, फुलपात्र घे आणि माऊलीच्या तोंडाला समाधीला लावून माझ्यापर्यंत घेऊन ये. मामासाहेब गेले आणि फुलपात्र भरून आणलं. आणि मग मामासाहेबाला ही कथा सांगितली की माझ्या आईची माझ्यावर कृपा होती आणि तिनं कृपा केली म्हणून या स्थितीपर्यंत मी आलो, महाराष्ट्रावर उपकार करू शकलो. म्हणून सोन्या, माझं संपलं आता. मी येतो कसा पुढं उभा राहिलेला काळ आहे. आता येतो. पाणी घेतलं, तीर्थ घेतलं आणि देह ठेवला. याला कृपाळू मायबाप म्हणायचं महाराज. म्हणून मायाळू आहेत पण कृपाळू नाही. तिथं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत माय बाप आहात तुम्ही संत. हे नातं जोडलं. आणि काय मी पतित कीर्तिवानू, मी पापी आहे, पतित आहे. तुमची कीर्ती वाढण्या इतकी, वाखाणण्या इतकी माझ्याकडे ताकद नाही. पण तुम्हाला एक इशारा देतो, तुम्ही ज्या कार्याला आलात ते कार्य करा. हो, वेळ झाला, 7 वाजलेत. हो, काकांनी सांगितलं महाराज फेटा बांधा. ज्या कार्यासाठी तुम्ही आलात ते कार्य करा. कीर्तनाला आलात तुम्ही, बाकीच्या गप्पा मारण्यासाठी नाही. कीर्तनाला आलात, कीर्तन करण्याकरता फेटा बांधा, मंदिरात या. ज्याच्यासाठी मी इतक्या लांबून प्रवास केला ते कार्य करण्याकरता इशारा दिला. तसं आत्मीयतेचं, मायबापाचं नातं जोडून त्यांना सांगितलं, अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धारावे जन जडजीव. तुम्ही जडजीवाचा उद्धार करावा. आणि जडजीवाचा म्हणजे कुणाचा? जसं ज्ञानोबारायनं जड असलेल्या भिंतीचा उद्धार केला. कारण त्या भिंतीतले दगड सुद्धा महाराज पूर्वोत्तर कालापासून त्या दगडाच्या रूपानं आलेले होते. ज्ञानेश्वर महाराज अवताराला येतील, आमच्यावरती त्यांचे पदकमल पडतील आणि आमचा उद्धार होईल. तुकोबारायनं ज्या शिळेवरती बसून भजन केलं त्या दगड असलेल्या शिळेचा उद्धार केला. आणि आज देहूमध्ये तुकोबारायच्या मंदिरामध्ये शिळेचं मंदिर आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला ज्या खांबाच्या दगडाला पाठ लावून ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचं मंदिर आहे महाराज. ह्या जडाचा उद्धार केला. आणि जीव सुद्धा जडा इतकाच अज्ञानी असलेल्या रेड्याचा उद्धार केला. हा जीवाचा उद्धार केला. आणि हा जडाचा उद्धार करण्याकरता तुम्ही अवताराला आलेले आहात असा इशारा दिला. आणि तुम्ही दुसरी गोष्ट तेवढ्या करताच नाही, वाढावया सुख, वाढावया भक्ती आणि वाढावया कुळाचारी नाम विठोबाचे. हे सगळं वाढवण्याकरता तुम्ही अवताराला आलात. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. तुम्हाला हे भाव वाढवायचा आहे, धर्म वाढवायचा आहे. हो, पुन्हा अजून
विठोबाचं नाम वाढवायचंय, सगळं तुम्हाला वाढवायचंय, त्याच्यासाठी तुमचा अवतार आहे. मी तुम्हाला इशारा करतो. आणि चंदन जसा स्वतः उगाळला जातो पण दुसऱ्याला सुगंध देतो, आणि चंदन ज्याच्या जवळ उगवतो त्या बोरी बाबळीला तो चंदन रूप करतो, तसं तुम्ही तुमच्या सानिध्यात असलेल्या जड जीवाला चंदन रूप करावं. म्हणजे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया, कारण उद्धारावे जन जड जीव. असा सरळ सरळ भावार्थ मी अभंगाचा सांगितला. आता एका एका पदाचं चिंतन करू. विठाल कृष्ण भगवान. आता तुकोबरायनं मायबापाची उपमा दिली महाराज संतांना. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता मला इथं एक शंका निर्माण होते की संताला तुम्ही माय बी आहात आणि बापही आहात असं म्हटलं. आता खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, एका व्यक्तीला माय तरी होता येईल, नाही तर बाप तरी होता येईल, पण एकाच व्यक्तीला माय आणि बाप होता येणार नाही. माझा बोलण्याचा आशय कळला का? हो, एखाद्याकडे आदरानं सांगितलं तुम्ही माझे मायबाप आहात, चुकीचं बोलणं आहे. कारण स्त्री असेल तर माय होईल, तिला बाप होता येणार नाही. पुरुष असला तर बाप होईल पण त्याला माय होता येणार नाही. ते बी मुलाच्या उपस्थितीमध्ये मायबाप होता येणार नाही. मुलाची उपस्थिती नसताना त्याला मायबाप होता येईल. पण तुकोबराय म्हणतात तुम्ही माझे मायबाप आहात, म्हणजे तुकोबराय अगोदर जन्माला येते तर नंतर तुकोबराय म्हणते तुम्ही माझे मायबाप आहात. हे बोलणं कितपत सत्य आहे? आणि एका व्यक्तीला माय आणि बाप ही दोन्हीही पद भूषवता येणार नाहीत. दोन्ही बी पद भूषवता येणार नाहीत. एकच पद, हो, माईचं तरी नाही तर बापाचं तरी, पण मायबाप तो होता येणार नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतो, एकामध्ये जर एक मिळवला तर किती होतात? दोन. हो, लहान लहान मुलांनी सुद्धा सांगितलं एकात एक मिळवला की किती होतात? दोन. पण आमच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये एकात एक मिळवल्यानंतर तीन होतात महाराज. तुम्ही म्हणताल महाराज येताना तुम्ही येरवाड्याहून आले का? तुम्हाला गोळ्या वगैरे चालू आहेत का काय? आणि तुम्ही येताना गोळी घेतली नाही का? हो, एकात एक मिळाल्यानंतर तीन कसे काय होतात? हो, माय एक बाप एक आणि दोघा जण एकमेकात मिळाले की तिसरा मुलगा होतो महाराज. हे आमचं गणित आहे. तुम्हाला झेपलं तर घ्या. एकात एक मिळाल्यानंतर तीन होतात. हे शास्त्र आहे महाराज, हे शास्त्र आहे. आणि हे जगाच्या रीतरिवाजापेक्षा वेगळं सांगितलं नाही. म्हणून गणितामध्ये, हो, गणितामध्ये सांगितलं जातं एकात एक मिळाला की दोन. पण आमच्या अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये, लौकिकामध्ये नव्हे, अलौकिक स्थितीमध्ये एकात एक मिळाला की तीन होतात असं शास्त्र विधान आहे. म्हणून माय वेगळी बाप वेगळा, दोन्ही एक होत नाहीत. आणि तुकोबाराला दोन्ही एक सांगायचे. आता हे कसं? हे कोड आहे, कोड आहे. आणि तुकोबराय कोड्यातून कस काय बोलले? महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. मुळामध्ये आता स्त्री आणि पुरुष समान हक्क, समानता आणण्याचा प्रयत्न चालू आहे. दोन्हीचा हक्क इंडियन ऍक्ट, भारतीय कोड बिल, संविधान, भारताच्या कायद्याप्रमाणे समान हक्क मिळाले पाहिजेत आणि दोघही समान असले पाहिजेत. ही समानता निर्माण करण्याचं काम चालू आहे.
पण जाता जाता मी तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो, महाराज बीजामध्येच वेगळेपण आहे, जन्मताच वेगळेपण आहे. ज्यांना विज्ञान कळतं आणि विज्ञानामध्ये बायोलॉजी कळते म्हणजे जीवशास्त्र कळतं, त्या जीवशास्त्रामध्ये उच्चतम अवस्थेचं जीवशास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शास्त्र. आणि ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MD MS, मास्टर ऑफ डॉक्टर आणि मास्टर ऑफ सर्जन ज्यांना शिकवलं जातं मेडिकल कॉलेजमध्ये, त्याला ॲनाटॉमी शास्त्र म्हणतात महाराज. त्या ॲनाटॉमी शास्त्राचा रीतरिवाज तुम्हाला सांगतो. स्त्रीचं शरीर बनत असताना आणि पुरुषाचं शरीर बनत असताना एक्स नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की स्त्रीचं शरीर बनतं, आणि XY नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की पुरुषाचं शरीर बनतं. मुळामध्ये बीजामध्येच बदल आहे, कर्मामध्ये बदल आहे, धर्मामध्ये बदल आहे. हो, नेसण्यात बदल आहे, हसण्यात बदल आहे, बसण्यात बदल आहे, उठण्यात बदल आहे, चालण्यात बदल आहे, बोलण्यात बदल आहे, खाण्यात बदल आहे, राहण्यात बदल आहे, हावभावात बदल आहे, आवाजात बदल आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये दोन वेगळे वेगळे, हो, पूर्णपणे वेगळे आहेत. माय वेगळी आणि बाप वेगळा. हे दोन एकत्रित कसे होतील? आता कुठंतरी महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या लोकाला स्त्री पुरुष समानता निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली. मग आमच्या तुकाराम महाराजांनी, हो, 450 वर्ष, कारण हे वर्ष त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 450 वर्ष झाले तुकोबरायला, एकत्रित करावे वाटले का काय? आणि हे कुठंच एकत्रित नसताना छातीवरती हात ठेवून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय संत माया बाप कृपावंत, तुम्ही 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 संत माया बाप कृपावंत. कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, कायमी पतिता कीर्तिवान, अवतार तुमा राया अवतार तो अवतार तो अवतार तो अवतार तो कायमी पतिता
पुरुषाचे ड्रेस नेसायला सुरुवात केली. ह्याला प्रगती म्हणायचं महाराज, ह्याला प्रगती म्हणायचं. एकदा कीर्तनामध्ये मी असाच बसलो, मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं. बसल्यानंतर समोर एक व्यक्ती बसलेली होती आणि एक मुलगा खेळत होता आणि तो कीर्तनामध्ये आवाज करायचा, पुन्हा कीर्तन ऐकू द्यायना. माणसं कीर्तनात झोपलेले चांगले, कारण ते झोपतात ती एकटेच झोपतात. पण बोलणारी माणसं स्वतः कीर्तन ऐकत नाहीत आणि दुसऱ्याला ऐकू देत नाहीत महाराज. गवताच्या गंजीवर बसलेल्या कुत्र्यासारखं ते कुत्रं स्वतः गवत खात नाही, दुसऱ्याच्या जनावराला खाऊ देत नाही. तशी बोलणारी माणसं. म्हणून ते लेकरू बोलायला लागलं. म्हणून मी त्या व्यक्तीच्या पाठीवर असा हात ठेवला आणि सांगितलं, भाऊ त्या मुलाला जरा आवरा ना, तुमचंच दिसतंय ना. त्यांनी मागं वळून पाहिलं आणि सांगितलं, महाराज तो मुलगा नाही मुलगी आहे. कारण त्या मुलीलाच मुलाचे ड्रेस घातलेले होते. म्हणून त्यांनी सांगितलं ती मुलगी आहे महाराज. असं का? मी म्हणलं मग तुम्ही त्याचे वडील आहेत, बाप आहेत, तर जरा थोडस त्याला आवरा ना. त्यांनी असं राग बघितलं. मी बाप नाही म्हणली, माय आहे त्याची, मम्मी आहे. हो हापकलोच. मी म्हणलो पाठीवर हात ठेवलेल्याचा झटकाच बसला भाऊ. आपण लाईटीला हात लावला असता तर बरं झालं असतं. इतका झटका बसला मला. ते अजून बी ध्यान झालं की मला हाताला मुंग्या येतात माझ्या अजून. आता बदल व्हायला लागला महाराज, खूप बदल व्हायला लागलाय. असं एकमेकावरी जायाचे उसने, एकावर एकाचे उसने चालू झालेत महाराज. आता आमच्या माता भगिनी फेटे बांधायला लागल्यात. पूर्वीच्या काळात पुरुषच बांधायचे, आता माता भगिनी बांधतात महाराज फेटे. आता त्यांनी फेटे बांधल्यावर आम्ही साड्या नेसायला काहीच हरकत नाही आता. कारण त्यांच्या परवानगीने आता साड्या कीर्तनकाराने इथून पुढं राहू द्यावा साडी एखादी अशी छानपैकी. आता बदल व्हायला लागलाय म्हणल्यावर त्यांचे हक्क ह्यांच्याकडं, ह्यांचे त्यांच्याकडं. काय हरकत आहे महाराज कोणत्या गोष्टीला? असं बदल होण्याकरता. कारण तुकोबरायचा दुजोरा आहे आणि आताच्या आधुनिक लोकांचं वागणं आहे. आधीच तर बॉम्बलायची हौस आणि त्याच्यात पुन्हा फाल्गुनाचा महिना आणि धुरवडीचा दिवस. मग आता काही कोणत्या गोष्टीला कमतरता आहे का? नेसण्यात बदल आहे महाराज, नेसण्यात. हसण्यात बदल आहे. कीर्तनामध्ये जर विनोद झाला तर पुरुष वर्ग वरती तोंड करून असं करून हसत येत महाराज. आमच्या माता भगिनी तशा नाही, तोंडाला पदर लावणार, खाली वाकणार, अशा लव्हाळा वाकले असं करणार. अशा खाली वाकून आवाज होऊ देणार नाहीत. आता हसण्यात बदल आहे, नेसण्यात बदल आहे, बसण्यात सुद्धा बदल आहे. आता कीर्तनात सध्या त्या मांडी घालून बसू शकतात, पण घरी गेल्यावर त्यांचं बसणं वेगळं आहे. आता जर त्या आईसारखं बापांनी बसायला सुरुवात केली घरी गेल्या गेल्या, असं करून मधूनच समजा नाकाची आरती ओवाळायची, असं करायचं. पुन्हा अजून थुका नसताना गिळायचा असा करून, आणि मधूनच असं पाहायचं. पुन्हा नाक मोठं करायचं. असं जर बापाने सुरुवात केली तर गावातले लोक म्हणते ह्यांना दवाखान्यात घेऊन जा. कारण हावभावात बदल आहे. बसण्यात बदल आहे महाराज. एका विन एक नाही, एका विन एक नाही, एका विन एक नाही, एक नाही. भिन्न माहे प्रकृती, भिन्न माहे प्रकृती, भिन्न माहे प्रकृती, भिन्न माहे प्रकृती. एका विन एक नाही आणि भिन्न पाही प्रकृती. प्रकृतीच मुळामध्ये भिन्न आहे महाराज. कर्मामध्ये बदल आहे, धर्मामध्ये बदल आहे. स्त्री धर्म वेगळा, पुरुष धर्म वेगळा आहे का नाही? आणि तुम्ही जसे चौकामध्ये मांड्या घालून बसू शकता किंवा वाट्यावर असे पाय हलवीत बसू शकता, तसं स्त्रिया बसतील का?
चौकामध्ये वाटा दिसलाय म्हणून पाय हलवीत. अहो चौकामध्ये तुम्ही अशी हाताला मिठी मारून राजकारणावरती हात पुढं करू करू बोलू शकता. किती बी मोठ्या घरची स्वतंत्र स्त्री असेल तर महाराज ती चौकात उभं राहून बोलल का? नाही. मर्यादा वेगळी आहे. माता भगिनींची मर्यादा वेगळी, पुरुषाची मर्यादा वेगळी. महाराज किती बी स्वतंत्र असली आणि एकटीच घरात असली आणि एकटीच असूनही जरी तिला भजे तळायची वेळ आली तर ती तळता तळता भाजा खाऊ शकते का? जरी तिला ज्ञानोबरायांनी सांगितलं असलं भजे खा त्वरित भावना युक्त, तरी स्त्री स्वतंत्र असली तरी भजे खाणार नाही तळता तळता. पण आमच्या पुरुषाला जर भजे तळायला लावले तर कालवलेलं पीठ सुद्धा खाऊ शकतो महाराज तो. भजे तर खाईल यात नवलच नाही, पण कालवलेलं पीठ सुद्धा खाऊ शकतो. एवढा धर्मामध्ये बदल आहे, कर्मामध्ये बदल आहे. हो, संध्याकाळच्याला अंतरून तिनं टाकून द्यायचं आणि हा बिबट्या जाऊन पडणार. सकाळच्या प्रहरी तिनं अगोदर उठायचं आणि हा नंतर 10 वाजता जांभळ्या देतच डरकाळ्या फोडीतच वाघ उठणार महाराज. मग उठल्यानंतर प्रातर्विधीला जायचंय टॉयलेटला तर तिनं पाणी ओतून ठेवायचं महाराज. हा पाणी सुद्धा नेणार नाही. स्वतः मध्ये गेल्याच्या नंतर तिथून आला की आंघोळ याला करायची आणि गरम पाणी किती झालंय बोट बुडून तिनी बघायचं. आता म्हशीचं दुखायला लागलं पखालीला इंजेक्शन. आंघोळ याला करायची बोट बुडून तिनी बघायचं आणि मग हा त्या बाथरूम मध्ये जाणार महाराज. आंघोळ केल्याच्या नंतर पुन्हा ऑर्डर सोडणार टॉवेल नेता येत नाही का बरोबर. मग तिनं टावेल द्यायची आणि मग हा गुंडाळून टावेल बाहेर आला की तिला विचारणार चड्डी. ती म्हणते वल्नीवर अडकवलेली. हा सगळ्या घरामध्ये चड्डा फिरत राहतो, चड्ड्याला चड्डीच सापडत नाही महाराज. मग वल्लीवर म्हणल्याबरोबर त्यांनी असे सगळे कपडे एकीकडे सारायचे. ह्याच्यात नाही, ती म्हणती त्याच वल्लीवर आहे, त्यांनी पुन्हा इकडे सारायचे. ह्याच्यात नाही, ती म्हणती त्याच्यातच आहे. सर ते शेवटी म्हणतो की अगं ह्याच्यात नाही ना. मग ती चुली जवळून गॅस जवळून उठून येणार आणि असे दोन्ही कपडे दोन्हीकडे मग मधली चड्डी काढून देणार. ही काय ह्याच्यातच आहे, दिसलीच नाही. डोळ्याचे खाचाड झाले का काय आहे? तिला गृहिणी म्हणायचं. घरामध्ये वस्तू कुठं कोणती ठेवलेली आहे ती बसल्या बसल्या सांगते म्हणून तिला गृहिणी म्हणायचं. आणि शेतामध्ये कुठल्या बांधापासून किती फुटावरती कोणती पालवी आहे कोणतं झाड आहे हे सांगायचं काम त्याचं. हे दोन भिन्न आहेत महाराज. कर्मानं भिन्न, धर्मानं भिन्न, बोलण्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे. जो आवाज पहाडी आवाज पुरुषाचा आहे तो आवाज स्त्रीचा नाही महाराज. कोमल आवाज आहे, कोमल आवाज आहे. आणि तिला प्रसन्न होऊन 3 देवानं तिला 3 आशीर्वाद दिलेले. तर चंद्रानं सौंदर्य दिलं म्हणून बालपणामध्ये वेडी वाकडी मोठ्या नाकाची जरी कन्या असली तरी तरुणपणात आला की चंद्र तिला सौंदर्य देतो महाराज, सुंदर दिसते. त्यानंतर गंधर्व स्वर देतो महाराज. म्हणून कुठंच प्रॅक्टिस केली नाही, सराव केला नाही तरी तिनं गाणं जर म्हटलं तर स्वरातच गाणं म्हणणार. स्वर दिला आणि त्याच्यानंतर अग्नीनं दाहकता कमी दिली. आपण घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत
पण पत्राच्या घरामध्ये दुपारच्या पहाऱ्यामध्ये 47 डिग्री सेल्सिअस तापमान असलं तरी सुद्धा अग्नी पेटून ती स्वयंपाक करू शकते. हो, पूर्वीच्या काळामध्ये हो चुली असायच्या. हो, त्या चुलीला हो माझ्या आईच्या काळात माझ्या आईनं भाकर लावायची चुलीला, आणि एखादा जर विस्तवाचा कोलांका एखाद्या वेळेस तो जर असा खडा ढेपसा जर आला तर तिने असा हातात घ्यायचा आणि असा करून मध्ये फेकायचा. पोळत नसं महाराज त्या अग्नीनं. हो, आम्ही तर त्याच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. हो, महाराजाला घाम येऊ नये म्हणून दोन्हीकडून 2 हवा. हो, मेल्यावर हवा घालणारे नंतर आहेत, पण सध्या चालू आहे. कारण कीर्तनकार नावाचं मडच तसं आहे महाराज. हे कीर्तनकार नावाचं मड ह्या खांदेकऱ्याच्या खांद्यावर असतं. हे खांदेकरी कीर्तनकार नावाच्या मड्याचे खांदेकरी येतं, आणि हे एकटेच शिकाळीवाले आहेत महाराज. त्यांच्या पाठीमाग हे ह्यांच्या खांद्यावर आम्ही. आणि हे 12 घालणार आहेत पाठीमागून असे. 15 फूट मड गेलं तरी एक होंदका हाणायचा की पदर हाणायचा, ढिलं पडायचं नाही महाराज कीर्तन होईपर्यंत. हो, आणि खाली बसलेले म्हणजे हो पेटल्यानंतर तंबाखू चोळणारे, वडला जाळा. आता असं आहे ते महाराज. म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगतो, आमच्या माता भगिनीमध्ये आमच्यामध्ये खाण्यात बदल आहे. हो, जेवणात सुद्धा तिचं अल्पसंतुष्ट जीवन आहे महाराज. स्वयंपाक त्यांनी करायचा आणि आम्हाला वाढायचा. आणि मग याला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर, कारण तिला माहितीये हा नवरदेव हा कोण आहे, हा देव नाही. हो, सुरुवातीपासून माहिती नवरदेव, पण तरी सुद्धा नैवेद्य तिने आपल्याला दाखवायचा आणि सगळे जेवल्यावर तिनं जेवायचं. ही पद्धत आहे महाराज पूर्वीच्या काळातली. हो, आता नवऱ्याच्या अगोदर नाश्ता हाणायचा नाही. हो, म्हणून नवरा जेवल्याच्या नंतर घरातले माणसं उठायच्या अगोदर सासरवासीन कुणाला म्हणतात, घरात सगळ्याच्या अगोदर उठते ती आणि सगळे झोपल्यानंतर झोपते ती सासरवासी नाही महाराज. म्हणून तिच्यात पुरुषात सगळ्या गोष्टीत बदल आहे. नेसण्यात, बसण्यात, हो हसण्यात, हो खेळण्यात, राहण्यात, चालण्यात. अहो चालण्यात सुद्धा बदल आहे. पुरुष चालायला लागला की असा आयटीनं चालतो असा करून. हो, आणि उद्याच्याला जर पुरुषानं स्त्री सारखं चालायला सुरुवात केली तर लोक काय म्हणतील महाराज, ₹1-2 दिल्याशिवाय राहणार नाहीत. बिना टाळीचे, बिना टाळीचे ₹2 देते लोक. हो, इतका बदल झाला. तर म्हणून पुरुषाचा धर्म कर्म, हो पुन्हा अजून व्यवस्था, नेसणं बसणं उठणं चालणं हसणं सगळं भिन्न असताना तू कोबरायला म्हणायचंय तुम्ही माझे माय आणि बाप आहात. हो, याच शब्दावरती बोलत गेलो तर अख्खं कीर्तन संपूर्णही शिल्लक राहील. दोन्हीचं एकत्व सांगण्याकरता जर मी गेलो तर. आता याच्या पुढे एक गोष्ट सांगतो महाराज. मुलगा जन्माला आल्यानंतर, मुलगी जन्माला आल्याच्या नंतर मद्वी होते का? मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर मायबाप असतात? नाही. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुलगा अगोदर का मायबाप अगोदर? तुमच्याकडे लेकरं होत नाहीत का? कुणी काही बोला ना म्हणून. हो, मायबाप अगोदर का मुलगा अगोदर? मुलगा अगोदर आहे महाराज. काही लोकाला ध्यानातच बसायचं नाही. हे मुलगा जन्माला येतो, माईला माय पण आणि बापाला बाप पण. म्हणून ती नर्स सांगते, हो काढा पेढे, तुम्ही बाप झालात. तो म्हणतो बाप झालो म्हणजे मी तर जन्माला हो 22 वर्षापूर्वी आलो. अहो 22 वर्षापूर्वी तुम्ही बाप नव्हतात, आत्ता बाप जन्माला आलात. मुलगा झाला की आता त्याच्या पुढची गोष्ट सांगतो महाराज. झेपली तर घ्या, पण माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी, माफी मागून बोलतो. कारण चावट सारखं मला बोलायला बोलवलेलं नाही.
पण वक्त्यानं कधीही सिद्धांत पटवून देत असताना धाडसानं बोललं पाहिजे, तरच समाजाचं भलं होतं. आणि डॉक्टरनं कधी ऑपरेशन करायला घाबरू नये. पैसे घ्यायला घाबरावं पण ऑपरेशन करायला घाबरू नये महाराज. ऑपरेशन करायला घाबरला तर पेशंटचं वाटोळं होतं, आणि कीर्तनकार दबून बोलला तर समाजाचं वाटोळं होतं. म्हणून कीर्तनकारानं स्पष्ट शब्दात बोलावं. मी एक चिंतन सांगतो तुम्हाला महाराज, आत्मीयतेचं नातं फक्त मायबापाचं आहे. बाकीचे नाते मायबापा सोडून आत्मीयतेचे नाते नाहीत. म्हणून विज्ञान शास्त्र सांगतं, ज्या हॅरिसननं लिहिलेलं शास्त्र आहे विज्ञान, ते विज्ञान शास्त्र सांगतं की दोन भिन्न लिंगी शरीर एकत्रित आले की मुलगा जन्माला येतो, असं त्याचं म्हणणं आहे. पण जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं. म्हणून आमचं अध्यात्म सांगतो महाराज, ते दोन शरीर एकत्रित आल्यावर नाही, तर दोन्ही शरीर एकत्रित आल्यानंतर दोघही डोळे झाकून ज्यावेळेस आत्मस्वरूपामध्ये लीन होतात महाराज, त्यावेळेस ते एकमेकाला आणि स्वतःलाही विसरलेले असतात. दोघही आत्मस्वरूपामध्ये लीन झाले आणि दोघा जणांचा आत्मा एक झाला कीच गर्भधारणा राहते, मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. म्हणून संस्कृत मध्ये मुलाला आत्मज आणि मुलीला आत्मजा असा शब्द आहे महाराज. माय बापाच्या आत्म्यापासून निर्माण होते ती कन्या. म्हणून मुलीवर बापाचं प्रेम का जास्त आहे, तर त्याच्या आत्म्या इतकी त्याला कन्या प्रिय असते महाराज, कारण त्याच्या आत्म्यापासून जन्माला आलेली असते. म्हणून मुलगी म्हणजे बापाची झेरॉक्स आवृत्ती आहे, शरीरापासून नाही. शरीर तर हे साधन आहे, पण आत्मस्वरूपापासून. तसं आम्ही साधू संतांच्या आणि भगवंताचे आम्ही अंश आहोत महाराज, त्यांच्या आत्म्यापासून जन्माला आलेलो आहोत. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. म्हणून आम्ही संतांचे आत्मज आहोत, आमचे ते मायबाप आहेत म्हणून आम्ही आत्मज आहोत. भगवान परमात्म्यापासून आम्ही झालो म्हणून आत्मज आहोत. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बंधू चुलता कृष्ण माझा, बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे तारो, माझी मोरो, कृष्ण माझे तारो. बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझे मोरो, कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे मोरो, कृष्ण माझे तारो. ओ विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, आणि तुका म्हणे आता नाही दुसरे. हो महाराज, देवाचे आम्ही अंश आहोत, आत्मज आहोत. एकलेन कंठेची मनोनिया येणे, केली निर्माण 14 भुवने. म्हणून आम्ही त्याचे अंश आहोत, संतांचे आम्ही अंश आहोत. म्हणून संत आमचे मायबाप आहेत. पण हे संत एकच व्यक्ती मायबाप कशी होईल हा प्रश्न लांबीत गेलो तर खूप मोठा आहे. आता त्याच्यातला दुसरा भाग सांगतो महाराज तुम्हाला. तुकाराम महाराजांनी इथं व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एक शब्द उच्चारला नाही.
पहिल्यांदा माय शब्द वापरला, तुम्ही संत माय, आणि नंतर दुसऱ्या नंबरला बाप शब्द वापरला. आता खरं सांगतो तुम्हाला, घरामध्ये मोठेपण बापाचं असतं का माईचं? घर बापाच्या नावानं मोडलं जातं का माईच्या नावानं? बापाच्या नावानं. बर, आपल्याला जन्म दिल्यानंतर महाराज आपल्या नावाच्या पुढं बापाचं नाव का, आईचं नाव? बापाचं. मग बाप गटार गल्लीचा सभासद बी असू द्या ना, देशी भक्त. देशी भक्त म्हणजे देशभक्त आणि देशी भक्त थोडा अंतर आहे महाराज. भेद काशी नाड एक वेलांटीचा आडा, एका वेलांटीचा फरक आहे, देशभक्त आणि देशी भक्त. पण दोघंही एकच आहेत महाराज. एक पाकिस्तानच्या बाउंड्रीवर धारा तीर्थी पडतो तो देशभक्त, आणि गावाची जिथून धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त. पण दोघंही धारा तीर्थीच पडतात महाराज. म्हणून दोन्ही वेगळं करू नका असं तुम्ही. असा बाप गटार गल्लीचा सभासद असला तरी त्याचंच नाव लावावं लागतं, आणि कर्तबगार आई जरी असली तरी तिचं नाव लावायचं नाही. हो, जन्माला कारण बाप असेल, पण जन्म देण्याकरता कारणभूत कोण आहे? माय आहे महाराज. हो, आई काय काय देते? हाड देते, स्वेद देते, मेद देते, मज्जा देते, हो, नर्व देते, लिगामेंट्स देते, ब्लड देते, श्वास देते, आणि दूध देते, आणि संस्कार देते. याच्यातलं एक बी बाप देत नाही. तरी सुद्धा घरामध्ये बापाचंच नाव, मुलाच्या नावापुढं बापाचंच नाव. मग घरामध्ये प्राधान्य आहे आपल्याकडं पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे का मातृसत्ताक? पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. वयानं आईपेक्षा बाप मोठा असतो का लहान असतो? बोलत जात जा तुम्ही. बाप मोठा असतो. आता एखाद्याचा बाप लहान असेल आणि माय मोठी असेल, ते भाग्यवान माणूस आहे समजायचं. असं होऊ शकतं. एखाद्या तुम्ही म्हणताल महाराज आहे आमच्याकडे एक दृष्टांत, बाप मोठा आपलं बारीक आणि आई मोठी. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि ज्यांच्याकडं मुक्कामाला राहिलो, ती घरातली घर मालकीन तिच्या नवऱ्याला हाक मारायची, बाबन्या बाबाला पाणी दे, बाबन्या बाबाला गंध दे. मला ह्या बाबण्याचा गंधच लागा ना की हो बाबण्या नेमका कोण असं. मी म्हणलं आता हे बाबने बरं ते विचारावं तर दीडीनं गडी माझ्यापेक्षा मोठा, त्याच्यामुळं धाकाने मी विचारलंच नाही कोण आहे बाबण्या म्हणून. रात्रभर ह्या अंगावर त्या अंगावर बळच रात्र काढली महाराज. अथा तो बाबण्या जिज्ञासा, फक्त एकच जिज्ञासा होती, बाबण्या कोण असेल. सकाळच्या प्रहरी बाबण्या दूध आणायला गेला आणि तेवढी सवड सापडली. मी म्हणलं ताई हा बाबण्या कोण आहे? ती म्हणली महाराज तुम्हाला माहित नाही का? मी म्हणलं ते काय जाहिरातीवर थोडंच आलंय हे का डिजिटल बोर्डाला लिहिलंय? म्हणलं तसं काहीच नाही, मला कस काय माहिती होईल म्हणलं. ती म्हणली महाराज माझा मिस्टर आहे ना बाबण्या. ती माझे मिस्टर पण म्हणली नाही, माझा मिस्टर आहे. मी म्हणलं तुम्ही त्याला आरतूरच बोलतात, नावानेच बोलून पुन्हा हाक बी मारतात अशा पद्धतीची. म्हणली महाराज त्याचं कारण आहे. मी म्हणलं काय कारण आहे? नाही म्हणली माझं कॉलेजमध्ये प्रेम झालं. मी म्हणलं हो दे ना, तुझं झालं, माझं काय त्याच्यात घोटाळा आहे? नाही म्हणली कॉलेजमध्ये माझं प्रेम झालं. बरं मग काही नाही, ती 8 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे म्हणली, म्हणून मला ती सवय लागली बाबण्या म्हणून हाक मारायची. मी म्हणलं उद्यापासून उंच टाचाची घे, काळजीच करू नको तू, हो भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणलं, घाबरू नको. महाराज मर्यादा आहे. पत्नीच्या ठिकाणी किती बी श्रीमंत घरची असली तरी तिनं नवऱ्याला काम सांगायचं नाही. या लागला तर तांब्या भरून पाणी तुम्ही बी प्या आणि मलाही घेऊन या असं म्हणायचं नाही महाराज. ती एमए झालेली जरी असली एका यमाला अटपायसारखी नसली, आणि हा मॅट्रिक जरी झालेला असला तरी काम तिनेच करायचं.
कारण मर्यादाशील लेकर आणि मर्यादाशील संतती जन्माला यावी असं वाटत असेल तर स्त्रीनं स्त्रीचे धर्म पाळले पाहिजेत, पुरुषानं पुरुषाचे धर्म पाळले पाहिजेत. म्हणून वयानं नवरा म्हणजे बाप मोठा आहे, आई लहान आहे. शिक्षणानं आई वडिलापेक्षा कमी शिकलेली पाहिजे. महाराज तुम्हाला जाता जाता व्यवहार सांगतो, ज्या माणसाला घरामध्ये सोन्याचा संसार करायचंय त्यांनी मुलापेक्षा सून कमी शिकलेली करावी. हो, आहे का नाही? तेव जर डॉक्टर असेल तर ही कंडक्टर असली तरी चालते, पण तो MBBS डॉक्टर झालेला आणि ही म्हैस बांधता बांधता सुटलेली चालत नाही महाराज. असं हो, ती भी MBBS, कारण MBBS चा लॉंग फॉर्म आहे MBBS, म्हैस बांधता बांधता सुटलेली. असं आहे, अशी चालत नाही महाराज. MBBS दोघाही चालत नाहीत, कारण दोघाही दोघावरती मग हो अहंकाराचा बडेजावपणा दाखवित असतात. म्हणून हो, आई बापापेक्षा कमी शिकलेली, आई बापापेक्षा उंचीला कमी, आई बापापेक्षा वयाला कमी, आई बापापेक्षा घरामध्ये समजदारीला कमी. म्हणून मी सांगतो, घरामध्ये जर नवरा बायकोचे भांडणं लागले तर स्त्रीनं माघार घेणं हा तिचा विजय असतो महाराज. आणि ती जर इरेला पेटली आणि त्याच्यावरती तिच्या विजयाचा हो तिने जर हो आक्रमकपणा घेऊन त्याच्यावर विजय मिळवला तर हारली तीच महाराज. म्हणून तिनं जिंकायचं असेल तर पराजित होऊन त्याला जिंकावं, हे तिच्या जिंकण्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तिच्या ठिकाणी लहानपण, तिच्या ठिकाणी शिक्षण कमी आणि तिच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिच्या ठिकाणी हो योग्य रीतीनं असणं पुरुषापेक्षा म्हणजे मग संसार सोन्याचा होतो. आणि आपल्यापेक्षा श्रीमंत घरची मुलगी सून करू नये महाराज. आपल्यापेक्षा गरीब घरची केली आणि बिना हुंड्याची बिना मायबापाची, मायबाप मेलेली असेल तर ती घरामध्ये महाराज ती अनन्यतेनं राहती. आणि मायबाप कुणाला मानते? सासू सासऱ्याला मानते. एवढं आहे महाराज. पण हल्लीच्या काळामध्ये तसं चालत नाही महाराज. हो, आपल्या काड्यापेक्षा तिकडची पार्टी श्रीमंत पाहिजे आणि मग ते एके दिवशी पाय देतात गचुऱ्यावर, असं शास्त्र आहे महाराज. म्हणून मी चिंतन सांगतो की हे कमी पाहिजे. मग आई जर कमी असेल, अजून तुम्हाला सांगतो, बापाच्या नावापुढं आईचं नाव लावण्याकरता या देशामध्ये चळवळ झाली नाही. आत्ताशी फक्त लाडकी बहीण निघालय हो, पण मुलाच्या नावापुढं आईचं नाव लागावं अशी चळवळ झाली नाही. या देशाची पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी झाल्या, पण आईचं नाव बापाच्या नावापुढं असावं अशी इच्छा केली नाही. या देशाची आणि महाराष्ट्राची सुकन्या, भारत देशाची प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती झाल्या महाराज प्रतिभाताई पाटील, पण तिनं अजून विधायक आणलं नाही की बापाच्या नावाच्या पुढं हो ऐवजी आईचं नाव लागावं. आणि आता सध्या द्रौपदी मुर्मू आहेत तरी सुद्धा विधेयक मांडलं नाही की बापाच्या ऐवजी आईचं नाव 6 महिने लागावं, असं लागलेलं नाही. कारण ही माता भगिनीत असलेली समजदारी आहे आणि ती समजदारी संसाराला घेऊन चालते. म्हणून विषमता हीच समता आहे. मग तुकोबरायनं पहिल्यांदा आईचं नाव का घेतलं? तुम्ही संत माय आणि नंतर बाप कृपावंत आणि कायमी पतित कीर्तिवानो, असं हे का उच्चारलं? ह्या सगळ्या गोष्टीचे अजूनही खूप मोठे प्रश्न आहेत, पण सगळ्या प्रश्नाची उत्तर मला द्यायला तितकासा वेळ नाही महाराज. कारण सगळे लोक जेवण करणारे आहेत, त्यांच्या जेवणाचा मी विचार केला पाहिजे. म्हणून अगदी 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला मोकळं करतो. कारण काही काही लोक वाट पाहतात महाराज. कशाची वाट पाहतात? मी खाली बसण्याची. महाराज बसा खाली. असे काही काही झोपणारे माणसं खुनवीत आहेत मला मानाने. महाराज तुम्ही आता बसा खाली, आम्हाला जीव द्या. असं काही काही लोक मला खुनवीत आहेत. काही भोळे भाबडे आहेत, ते डोळ्याच्या खुना करतात, काही मानाच्या खुना करतात. आणि काही काही म्हणते जास्त लांबिलं तर आम्हाला जेवायला टाइम केला तर आम्ही तुम्हालाच गिळू.
असे मोठाले तोंड पसरीत आहेत महाराज. आणि किती तुम्ही गिळायचा प्रयत्न केला तरी एवढा लठ्ठ्या गिळता तरी येईल का बरं? काय काय ढेलेच पडणार तरी माझं मोजमाप घेते तर बसतो का तोंडात म्हणून असं बारीक तोंड करतात. आणि नंतर हेच का देते. चाललेत प्रयत्न त्यांचे, काय काय होतंय ती बघू. तुम्हाला जास्त वेळ मी तकलीफ देणार नाही. आमच्या काकानं मला सांगितलं की तुम्ही नवीन असल्यामुळं जास्त वेळ कीर्तन करू नका, 4च्या आतच आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. ठरलं म्हणजे ठरलं. काही काही म्हणते ह्या कंबर बांधायला कीर्तन मिळालं की नाही बरंच हापापलेलं गिऱ्हाईक दिसतंय. चला पहिला शेवटचाच टाईम, ह्याच्या पुन्हा नादाला लागायचं नाही. असे काही काय आणि काही काही नाही कपाळाला हात लावले जणू मड्याजवळ बसले. तर एवढे का म्हणून नाराज झाले? तुमच्या काय ऊस तोडीची उचलली ना आलो नाही का काय? 5 रुपये शेकड्याचे पैसे आहेत का काय तुमचे माझ्याकडे? हप्ता दिला नाही काय? भलतेच नाराज झाल्यासारखे असे. आणि काही काही नाही चुली केल्यात बघा, हे गुडघे वरी केलेत आणि अशा खोबर मिठ्या टाकल्या. उगं वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवा आणि खालून जाळ लावा असा मोकळ्या मनाने बसा. जास्त वेळ कीर्तन करीत नाही. ह्या दोन्ही शब्दाचे उत्तर तुम्हाला देतो महाराज. उत्तर कोणते? तर जगद्गुरु तुकोबा राहिला, तुम्ही मायबाप माझे एकच आहात हे जे सांगायचंय तर त्यांना शरीरानं एकत्रित करायचं नाही महाराज. उगा मी आता तुम्हाला भयकीत राहिलो की शरीरानं एक, शरीरानं हे तुम्ही ऐकत राहिलात म्हणून मी भयकीत राहिलो. तर शरीरानं तुकोबा राहिला एक करायचं नाही, तर माईच्या क्रियेनं बापाच्या क्रियेनं त्या दोन्ही मध्ये, बापात आणि माईत एकाच संतामध्ये दोन्ही क्रिया पाहायच्यात महाराज. दोन कोणत्या क्रिया पाहायच्यात? तर इस्टेट मिळवावी बापानं आणि कोंड्याचा मांडा करून घालावं आईनं. कोंड्याचा मांडा करून घालावं. आईला खाऊ घालता येतं, बापाला खाऊ घालता येत नाही. बापाला इस्टेट मिळवून आणता येते, तशी इस्टेट आईला मिळवता येत नाही. आणि बाहेरच्या शत्रूबरोबर लढाई करता येत नाही. म्हणून इस्टेट मिळवायचं काम बापाचं आहे आणि खाऊ घालायचं काम आईचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारखी स्वतंत्र, अमृत अनुभवासारखी स्वतंत्र इस्टेट ज्ञानोबारायनं मिळवली. आणि त्याच ज्ञानोबारायनं एक खास विसाठाई करून एक एक दृष्टांत सिद्धांताला 35 दृष्टांत देऊन महाराष्ट्राच्या तोंडामध्ये घास घातला महाराज. ह्याला मातृत्व म्हणायचं. म्हणून तुम्ही मातेच्या कर्माने खाऊ घालणारे आहेत आणि पित्याच्या कर्मानं तुम्ही इस्टेट मिळवणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या संतांनी इस्टेट जी मिळवलेली आहे महाराज, पारमार्थिक इस्टेट आणि महाराजाला शिकवण्याची इस्टेट, ते महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला कुठंच दिसणार नाही. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेदासारखा वेद निर्माण केला महाराज. त्याला कशाचाच आधार नसताना पंचम वेद गात्यासारखा निर्माण केला. हे बापाचं काम आहे. आणि महाराज एका एका अभंगामध्ये काकुलतीला येऊन माय जशी बाप सांगते मांडीवर घेऊन, बाळा अरे तुझ्या बापाचं खानदानीचं हो कसं वागणंय, असा वेड्यासारखा वागू नकोस राजा. आणि आपल्या खानदानीला तू कलंक लावू नकोस बाळा. आम्ही गेल्याच्या नंतर तुला कोण शिकवणार आहे रे? म्हणून पाठीवून हात फिरवून शिकवायचं काम माईचं असतं महाराज. मुलाला असं सोडलं आणि नवऱ्याला सांगितलं मी हो धुणं धुते बाहेर, जराशीक बाळाकडं लक्ष द्या. दुधाचा काला तयार करून ठेवला आणि लेकराला खायला दिला. आणि हा विंचरीत होता आणि योगायोगानं त्या लेकराला खाता येत नसतं महाराज. 1.5-2 वर्षाचं ते लेकरू काला चुरून दिल्यावर ते असं चमच्यानं खायला किंवा हात घरून असं खायला त्याला कळत नसतं. म्हणून त्या लेकराने त्या प्लेटमध्ये असा हो घास घेतला असा सगळाच आणि पुन्हा हो नाकातून डोळ्यातून तोंडातून सगळं तोंड भरवलं. आणि हे बापानं माकडासारखं पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं मांडी घाल आणि नीट खा, तोंड भरू नको नाही तर बुक्की टाकीन. असे डोळे वटारल्या बरोबर महाराज ते लेकरू असं करायला लागलं, असं बघायला लागलं. कारण त्याच्या मायेचं कुणीच जवळ नव्हतं. बाप तर दटवितोय, भेडवितोय बाप. आणि महाराज हो आईच्या पावलाचा आवाज झाला की लेकराला ओळखू येतं महाराज. आईच्या पावलाचा आवाज लेकराला ओळखू येतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराज,
आई मुलाला कधी कळते आणि बाप कधी कळतो? हो, पहिला प्रश्न विचारतो, बाप मुलाला कधी समजतो? हा, तुम्ही कुणी बाप झाले नाही का? कुणीच बोलत नाही. आणि तुमचं खरं आहे, तुम्हाला वाटतं मग तुम्हाला रोजाने कशाला लावलंय? महाराज, बाप मुलाला कधी कळतो तर बाप मुलाला बाप मेल्यानंतर कळतो महाराज. ज्यावेळेस त्याच्या वाट्याला दुःख येतं आणि मग एकांतात झाडाखाली बसतो आणि या भावकीनी भाऊबंधानं गावातल्या लोकांना मला त्रास द्यायला सुरुवात केली. अरे माझं छत्र गेलं, माझी सावली गेली म्हणून मला तकलीफ द्यायला लागले. माझा वाघ, माझा बाप पठ्ठ्या असता तर एका एकाची बघितली असती. बाप करी जोडी लेकराचे ओढ, बाप करी जोडी लेकराचे लेकराचे ओढी आणि आपुली करवंडी. करवंजी म्हणजे पोटाची खोबण, त्याला करवंडी म्हणतात. हो, आणि कुरवंडी म्हणजे ओवाळणे. तुका म्हणे काया करीन कुरवंडी. आणि कुरवंडी वेगळी, करवंडी वेगळी, वरवंडी वेगळी. हो, पुन्हा वेगळ्या वेगळ्या आहेत महाराज. थोडे थोडे शब्द पण फार हो चुकवतात आपल्याला हे शब्द. म्हणून पोटाची खोबण बाप वाढवतो आणि बापासाठी इस्टेट मिळवून ठेवतो. तुम्हाला सांगतो, आणि मेल्यानंतर एकाएकी सगळ्या इस्टेटीचा वारस करतो. एकाएकी केला मिराशीचा धनी. हे बाप करतो, इस्टेट मिळवतो, मुलाच्या नावानं इस्टेट करून जातो. मी जाता जाता एक गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर तुम्ही मोठं व्हावं आणि तुम्ही मोठं झालेलं जगातल्या कोणत्याही सख्या भावानं सुद्धा त्याला पाहवत नाही महाराज तुम्ही मोठे झालेले. पण जगात एकच जात आहे आणि ती म्हणजे बाप. आपल्यापेक्षा मोठा झालेला मुलगा बापाने पाहिला की काळीच मोठं होतं महाराज. माझा बाळ आकाशापेक्षा मोठा झाला पाहिजे आणि त्याच्या मोठेपणात बापाचा आनंद असतो. तुम्हाला सांगतो राजाओ, असे 35 नुसते ड्रेस पाहिले तरी त्या ड्रेसकडं पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आणि पाहुण्याला सांगतो, आमच्या बाळासाहेबाचे ड्रेस आहेत. हे काय महाराज? हो, एवढा आमचा मुलगा संपन्न आहे, 35 ड्रेस घेतलेले आहेत. ही बापाचा स्वभाव आहे. मी दृष्टांत सांगत होतो, बापाच्या धाकानं आणि आईच्या मायेनं जडणघडण तयार होत असते महाराज. म्हणून लेकराला खायला दिलं ते असं बघायला लागलं, बाप धाक दाखवतोय आणि कुणीच नाही ना. आईच्या पायाचा आवाज आला महाराज. आईच्या पायाला तर लेकरू वळखतच, पण रडायला लागलेलं लेकरू, 2 तासामध्ये जन्माला आलेलं लेकरू रडायला लागलं. जगाच्या पाठीवर कुणाच्याही हातात दिलं तरी ते राहत नाही, पण आईच्या हातात ते गुंडाळलेलं लेकरू दिलं, आईचा स्पर्श झाला की ते रडता राहतं महाराज. जन्मल्या जन्मल्या लेकराला आई कळते आणि मरेपर्यंत बाप कळत नाही, मेल्यानंतर बाप कळतो. आणि मग त्या आईनं पाहिलं, आली जवळ आणि आईला पाहिलं की त्यांनी एकदम टाहो फोडला महाराज. आता माझा कैवारी आला. म्हणून ते लेकरू मोठ्यानं रडायला लागल्याच्या नंतर पटकन तिनं उचललं
हो तोंड सगळं भरलेलं तिनं पदरानं पुसलं महाराज. गालाची मुके घेतली आणि काय केलं बाळा, तुझ्या बापाने तुला मारलं का? त्याला बोलता येत नाही, असं करतो महाराज. ते हुंदके देतं. आपण कनी त्यांचं घर उन्हात बांधू. हो हा 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 ते लेकरू म्हणतो उन्हात बांधू. आणि मग कनी बाळा मला शेतात जायचंय आणि पाटावरती बसवणार. बापाला खाऊ घालता येत नाही. पाटावर बसलं की ती सांगते एवढा घास खाल्ला का नाही बाळा की मी तुला मामाच्या गावाला पिपीपने घेऊन जाईन. ते म्हणतो निश्चित ऐशी कळवळ्यात जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐशी कळवळ्यात जाती करीला प्रीती करीला महाराज ती पाटावर बसवणार. मामाच्या गावाला तुला मी एक घास खाल्ला की हो पिपीपनी घेऊन जाईल. ते लेकरू घास खाताना उभं राहतं. आता नेन मामाच्या गावाला. नाही नाही अजून तू एक घास खाल्ला की मावशीच्या गावाला पॉमपॉमनी घेऊन जा. आणि एक घास खाल्ला की ते म्हणतं आता मावशीच्या गावाला ने ना. ती म्हणते अजून एक घास खाल्ला की आत्याच्या गावाला भुर्र घेऊन जाईल. हो एक भुरचा, एक फुरचा, एक मामाचा, एक आत्याचा, एक मावशीचा, हे सगळे घास खाऊ घालते आणि कुठंच नेत नाही महाराज ती. कारण तिला खाऊ घालण्यामध्ये श्रेष्ठता आहे. तिला खाऊ घालता येतं महाराज आणि बापाला मिळवता येतं. तसं माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला शिकवत असताना एक एक दृष्टांत हो तशाच पद्धतीचा 35 दृष्टांत देऊन एक एक सिद्धांत पटवला महाराज. आणि मग तेने मुक्ती चारी साधी आल्या. अरे तू नुसता देवळाच्या द्वारात जरी उभा राहिलास तरी तुला चारी मुक्ती मिळतील. हा मामाचा आणि मावशीचा घास आहे महाराज. हे माऊलीचं काम आहे, हे महाराष्ट्रातल्या संताचं काम आहे. म्हणून ते माया हात आणि बापाची इस्टेट मिळून आम्हाला ज्ञानेश्वरी आणि गाथा लिहिला. म्हणून ते बापाचं काम करतात. म्हणून तुम्हीच माझे संत माय आणि बाप आहात. साधकाचा माय बाप दर्शन साधकाचा मायबाप शेकड्याने प्रमाण सांगता येतील मला. हो म्हणून तुम्ही माझे मायबाप आहात. आणि माय शब्द का सांगितला तर मी मगाशी सांगितलं महाराज, जगामध्ये बापाला मेल्यानंतर सुद्धा मुलाला ओळखू येत नाही, पण जन्मल्या आई ओळखू येते. बापाची ओळख आईमुळे होत असते. आई मुलाला सांगते हे तुझे वडील आहेत आणि तिथं विश्वास ठेवतो मुलगा. म्हणून मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. मन किती तुम्ही पाप केलं जगाला फसवलं तरी फसवता येईल, पण मनाला फसवता येत नाही. ह्या माणसाचे 5 रुपये मी बुडवलेले आहेत. माणूस पाहिला की माझ्या ध्यानात येतं 5 रुपये बुडविले. ज्याचे बुडविले ते तर विसरून गेला, पण बुडविणारा कधीच विसरत नाही महाराज. आणि मरणाच्या टाइमला तर ज्याचे बुडविले आणि ज्याला धोके दिले तर तितका असा पटल उभं राहतं महाराज. पट उभा राहतो. काय जन्मा ये बोनिया जोडिले म्या जोडिले म्या जोडी. आजी घडोघडी चित्ता येतो आठव. हो असा आठव येतो महाराज.
म्हणून मन बापाला जाणतं आणि माय बापाला जाणते. हा तुझा बाप आहे म्हणलं की तो विश्वास ठेवतो मुलगा. म्हणून आईवर पहिला विश्वास आहे आणि आईनं पहिल्यांदा त्याला सर्वस्व दान दिलेलं आहे. दुधासगट वर्तमान, श्वासासगट वर्तमान. जन्माला लेकरू आल्यानंतर आईच्या नाळेनं त्याला श्वास मिळत असतो, पण जन्माला आल्यानंतर त्यांनी पहिला श्वास घेतला म्हणजे रडलं. आणि रडलं तरच नाळ कापावी, नाही तर नाळ कापली आणि रडलं नाही नाळ कापली तर लेकरू मरतं महाराज. कारण ते स्वतःचा श्वास घेऊ शकत नाही. आणि स्वतःचा श्वास घेतला की आईचा करंट तोपर्यंत श्वास फुफ्फुस असं कोरखट असतं. पहिला श्वास ते जगात आल्यावर घेतं आणि आईच्या श्वासाला बंद केलं जातं. म्हणून श्वासापर्यंत, म्हणून खरी प्राणाची प्राणदाती आणि प्राणेश्वरी कोण आहे तर आई आहे. म्हणून त्याच्याकरता तुम्ही आमचा प्राण आहात, आम्हाला खाऊ घालणारे आहात आणि इस्टेट मिळवणारे आहात. म्हणून त्याच्याकरता तुम्ही माय आहात. म्हणून पहिल्यांदा माईला शब्द पुढे घेतला. महाराज संन्यासी जरी झाला तरी बापानं संन्याशाच्या पाय पडावं. कीर्तनकार जर बाप असेल आणि मुलगा जर गायक असेल आणि मुलानं जर विना घेतला आणि बाप कीर्तन करायला आला तर मुलाच्या पाय पडावं बापानी. पण आईनं कधीच मुलाच्या पाय पडू नये. मुलांनीच संन्यासी झाला तरी संन्यासी देवाच्या पाय पडत नाही. हातावरचा दंड असतो तो असा दंड देवाच्या पायावरती ठेवतो. संन्याशी वाकत नाही, पण संन्याशानं सुद्धा आईच्या पाय पडावं. इतकं आईचं महत्व जगात असल्यामुळं पहिल्यांदा महाराष्ट्राला योग्य परमार्थ शिकवण्याकरता माझ्या तुकोबारांनी तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, राय विपत्ती कीर्तिवान, राय विपत्ती कीर्तिवान, राय विपत्ती कीर्तिवान, झालेली सेवा श्री गुरुजींच्या अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती ही सेवा समर्पित करून आपली सर्वांची रजा घेतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवितसे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते माझे जे उरले पायी कपन. जे चुकीचं बोललो असेल ते बुद्धीच्या दोषानं, योग्य आलेलं असेल ते माझ्या गुरुजीच्या कृपा प्रसादानं, योग्य असलेलं ग्रहण करा, अयोग्य टाकून द्या अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती तुम्हा मायबापांच्या चरणी करतो. आणि माझं आजचं कीर्तन सर्व देणगीदाराला, सर्व भजनी मंडळाला, सर्व श्रोतृवर्गाला उदंड आयुष्य त्यांना मिळो, संतती संपत्ती त्याच पद्धतीनं आयुष्य, धन, धान्य, आरोग्य सगळ्या गोष्टीचा तुम्हाला लाभ हो अशी मी भगवत चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे. तुम्ही जगी संतधन, तुम्ही जगी संतधन, अवतार तुम्हाला अवतार तुम्हाला कारण
उद्धराया जन जन जीवा आ उद्धराया जन जन जीवा उद्धराया जड जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय।